हे चालले हे मला हळूच फोन करून सांगितलं बाहेर झाले आमच्या सणाचा तो करून मग मी काय करू मी सकाळीच रेडिओ मला माहित होतं बीडचा कचका कसा आहे त्याला जर 10चा टाइम दिला ते 9चा झाला त्यांना 12चा दिला ते 11ला टाईट असत आणि मग आपण संध्याकाळी तरी हलत नाही पण म्हणलं आता कुठं बैठका दिलेला आपण वेळेवर जाऊ हे म्हणलं आमच्याला बाळ आहे थोडं उशीर आहे म्हणलं बरं उशीर आता माझ्याकडे काय चुकी समाज गर्व वाटावा असं काम करताय तुम्हाला सांगतो नुसतं हे बीडचं रूप बघून रातभर सरकारला ध्यानाला लागल्या म्हणून समजायला 2000 होणार आणि न संध्याकाळ घ्यायचे तर मुंबईत गेल्यावर 2000 होईल त्याला काय जावं चलो मुंबई 29 ऑगस्टला फाईटच आहे आता समोर भेडी देत मला म्हणते ना तुला हानी मला अरे जास्त तर जाऊ दे लांब तुम्ही आई बहिणीच्या डोक्याच्या चिंताडेकडे रक्त गाळलंय रक्ताच्या धावळ्यात माझ्या माय बहिणी टाकल्या तुम्ही या बारीने तुम्ही नुसतं पोरात डोचून दाखवा काय मराठ्याची आवाज तुम्हाला दाखवला आपल्याला शांततेत जायचंय शांततेत करायचंय पण इथं आल्यावर एक गोष्ट कळाली मला डीजेवर नुसता पखातच वाजत होता गाणं एक वाजना मला आणि माझ्या समाजाला काय अडचण नाही डीजे वाजत केला तरी पण कोण डीवायएसपी साहेबांना त्यांना सांगतो सत्ता बदलत असती येत असती जात असती हे ध्यानात ठेवा आणि मी इतक्या खुनशी अवलादीचा आहे माझ्या जर एखादा डोक्यात बसला त्याचा बाजार उठीतून धमकी फमकी नाही देत समजून सांगतोय नसता आता आमचा बंद डीजे बीड जिल्ह्यात नुसता डीजे वाजू दे आता दुसऱ्या कोणाचा मग सांगतो तुम्हाला डीजे मध्ये काय दहशतवाद्याच्या बंदुकी आहेत काय अरे आपले लेकर येत आरडते ओरडते थोडासा आनंद व्यक्त करते डीजे वाजू नका नाही वाजायचं काय केला तर ते त्याला पखा चालू केलं ढमाडण आणि डीजे थोडं पोट चालतंय आमचं बंद पण पुढचा काळ त्यांना ठेवा जशाला तसाच नेम लावा लागला आता डीजे कुठं वाजतो ना बारीक देत होत असतो आणि त्याच्याही पुढचं सांगतो विनाकारण कशाला लोकांना डोचिता चाललंय ना शांततेत आमचं आम्ही आमच्या लेकराला आरक्षण मागतो डीवायएसपी साहेब कोण आहे मला माहित नाही तुमच्याही लेकराला लागल जागेवर सस्पेंड होता तुम्ही जागेवर रिटायर म्हणायचंय मला सस्पेंड आलं रिटायर नाही का जिथं लागला तिथंच म्हातारपण होतं तिथंच राहतो बढतीच मिळत नाही आणि तुम्हाला बढती मिळावं म्हणून पठ्ठा लढतोय आणि समजा दुसऱ्याचा असला तर कुठे ना कुठेतरी असं होणारच आहे आता कुठेतरी डीजे वाजणारच आहे गावागावात लोक आहेत आमच्या गावागावात नुसता डीजे वाजून मला कळू द्या मी बिले खंड्याचा आहे माझ्या जातीला विनाकारण जर टोकरीला मी सोडित असतात देवेंद्र फडणवीस त्याच्या लढाई करायला लावतो हे डीवायएसपीला मराठ्याचं डीजे बंद पाडन पुढे काहीच करण शांततेत जात शांततेत मै जात मागणी करते तुम्ही विनाकारण त्याला लटवचिता डीजे काय विषय करावं आपण किती उंचीवरच्या पदावरचे पदाधिकारी येत अधिकारी येत डीजे हे का विषय आहे का मराठ्यांना छाणायचा दंगल घालायची होती का बीड मध्ये तुम्हाला देवेंद्र फडणवीस ऐकून तुम्ही डीजे बंद कर म्हणायचा आणि त्यांनी करायचा नाही आणि मग तुम्हाला लाठीचार्ज करायचा होता काय नका भानगडीत पडू
पोलीस जरी आखला तरी तुम्ही आमच्याच लेकरात आम्ही तुमच्या त्या भानगडीत नका पडू. ते देवेंद्र फडणवीसचं ऐकून, कारण सत्ता बदलणार आहे कधी ना कधीतरी. त्यावेळेस आम्ही नाव देणार ठेवू, कारण मला इतक्या वेळ तुमच्यावर बोलायचं नव्हतं, पण ते जिवारी याच्यासाठी लागलं. साध्या गाण्याचा विषय नाही झाला त्या कधी केस करायचे वा त्याच्या आईला बघून घेतला असतं मग वकील लावले त्याने. डीजे बंद करा तो याकडे बघूनच घेणं ही भाषा चांगली नाही. मला ह्या विषयावर बोलायचंच नव्हतं कारण हा तो विषयच नाहीये. परंतु विनाकारण काय करते देवेंद्र फडणवीस ऐकायचं लोकांना त्रास द्यायचा हे चांगलं नाही ना. माझ्या मराठीतून तुम्हाला पोलिसाला काही त्रास आहे का? एकाही पोराला सांगा तुम्ही यांच्यापासून त्रास आहे. विनाकारण काही देवेंद्र फडणवीस ऐकायची गरजच नाही. आज तुम्ही त्याच्या जीवावर बोलता ना आम्हाला, आम्ही भोगू. हा आम्ही भोगू, पण कधी ना कधी जर सत्ता पालट झाला जवळ जवळ महाराष्ट्राच्या बाहेर जाशील. मी नाही सोडणार मग. हे चांगलं नाही. देवेंद्र फडणवीस साहेब त्या बिचाऱ्या डीवायएसपीच्या हाताने काम करू नको बाबा. तुला काय करायचं तुम्ही मुंबईत यायलो ना. त्या बिचाऱ्या डीवायएसपीला कशाला अडचण घालतो. मी यायलो मुंबईला, आपण भेटू होतो घरापुढेच आहे मी. बघू तो एकदम एका माय एकदम विनाकारण नाही टवचायचं. मराठा जाती शांत आहे आणि शांततेतच काम करतात. अँब्युलन्स आली रस्ता देते, पोलिसाला अडचण आली पाण्याच्या बाटल्या देते. केलं आम्ही ते. आंतरवालीत 2 करोड पेक्षा जास्त मराठी आले होते. पोलीस बांधवाला एवढा सुद्धा त्रास होऊ दिला नाही आमच्या बांधवांनी. लिंबाच्या झाडाखाली बसा म्हणून सांगितलं, जेवण आणून दिलं, आम्ही नाही विचार केला. आमच्या लेकराबद्दल इतका वाईट विचार करू नका. तुम्हाला सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना हात जोडून शेवटची विनंती आहे, माझ्या लेकराला त्रास देऊ नका. आम्हाला माहिती आहे तुम्हाला देवेंद्र फडणवीसांचे आदेश आहेत. त्याला मी आहे ना. आरक्षण नाही दिलं ना. जाऊ द्या मुंबईत गेलो इथून कशाला आधीच पळत होते. पळापळी सुरू झाली तुम्हाला माहित नाही. दिसतंय फक्त मराठ्यांची दखल घेतली नाही, लक्ष दिलं नाही. पण आतून अशी फाटली. त्याचाच काल एक मित्र आता माझ्याकडे त्यांनी सांगितलं मला देव समोर मिळत नाव. म्हणलं मला जाऊ देवा, म्हणलं मला काय देणं घेणं नाही. माझ्या समाजाच्या मागण्या त्याची अंमलबजावणी करा, मी येतो. आम्हाला काय मुंबईचा हाऊस नाही. माझ्या लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न म्हणून मला मुंबईला यायचं. तुम्ही आमच्या मागण्याची अंमलबजावणी द्या. आम्हाला काय करायचं मुंबईला इथूनच गुलाब फेकू मंत्रालयावर आम्ही. गेला तर गेला, नाही गेला तर नाही गेला. पण फेकू देऊ काय काय हाताच्या हातात एखादा गोळा देऊ जाईल ना ताकदीनं लांब. आम्ही इथून फेकू, काय अडचण नाही. द्या आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा. आणि देवेंद्र फडणवीस ऐकून शेवटची पुन्हा एकदा हात जोडून पोलीस बांधवांना विनंती करतो, राज्यभरातल्या लेकराबाळाला माझा त्रास देऊ नका. विनाकारण कायदा सुव्यवस्था बिघडत असं काम तुम्ही करू नका. तुम्हाला लईच बंद असला समजा तुम्हाला एखाद्याला तर ते मुंडेचे आरोपी झाला. महादेव मुंडेचे ते दाखवा जरा धरून आम्हाला. मी बिनचरिष्ठ साहेबाला माहिती मी किती सहकार्य करणारा माणूस, त्यांना पक्का माहिती.
मी एकदा एखाद्या गोष्टीत सहकार्य करून म्हणलो, माझा मराठा समाज सहकार्य करून मला तर 100% करतो. आजची केलेली चूक देवेंद्र फडणवीस ऐकून करायला नको होती, कारण डीजे म्हणजे हे दहशतवाद्याचं हत्यार नाही. ठीक आहे, डीजेचं मी आता ते बघतो, मी फडणवीस साहेब दोघं बघतो ती विषय काय ते तेव्हा आता कटला. मराठ्यांना एक सांगायला आलोय, हे प्रत्येक घराघरातल्या राज्यातल्या मराठ्यांनी आता लक्षात ठेवा. 29 ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं. 27 ऑगस्टला आपण सकाळी 10 वाजता अंतरवालीतून निघतोय. मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय. आरक्षण घेऊन येताना शांततेत आपण आपल्या घरी यायचं. समाजाला डाळ लागेल असं एकही पाऊल मराठ्यांनी उचलायचं नाही. तुमच्या लेकराला मोठं करायचं, त्याला मला उंचीवर न्यायचंय. माझ्या समाजाची खाली मान होईल असं एकही पाऊल मराठ्यांच्या पोराने उचलायचं नाही. कोणी दगडफेक करायची नाही, कोणी जाळपोळ करायची नाही. आजची आपली अत्यंत महत्वाची बैठक आहे. या बीड जिल्ह्याच्या नगरीतून राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो, तो शब्द आता कायम ठेवा. लेकरा बाळाचं आणि समाजाचं आयुष्याचं वाटोळं झालंय. पुढच्या काळात ते होऊ द्यायचं नाहीये. मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय, कोणी दगडफेक जाळपोळ करायचं नाही. एक महत्वाचा मुद्दा. दुसरा, आपल्या शेजारी जरी कोणी जाळपोळ केली, दगडफेक केली, एकाने सुद्धा पळायचं नाही. त्याला उचलायचं आणि पोलिसांच्या गाडीत फेकायचं. जाळपोळ दगडफेक करणारी ती आपल्या संग आलेली पैदास नाही, हे लक्षात ठेवा. सरकारने षडयंत्र करून ते लोक आपल्यात घातले. वेळ पडली तर त्यांना आपल्या घोषणा द्यायला होते. ती गडूळ आवलात माया घोषणा द्यायला बसली. सरकारला शादी आपल्याला खुश करण्यासाठी वेगळे वेगळे घोषणा देईल आणि त्यांचेच लोक पाठवलेले म्हणते फडणवीस देत नाही. हना दगड ते म्हणू शकत, त्यामुळे ते आपलं नाही. आपल्यापासून 5 फुटावर जरी दगडफेक झाली तरी लक्ष द्यायचं नाही. सरळ चालायचं मुंबईला. माहित नाही म्हणायचं माझ्या कोणी तू तो आवडे तिकडे फडणवीस तू तो पोलिस चालली. एकाने सुद्धा हलायचं नाही. भूमिका दुसरी, बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक घरातल्या माणसाने घरी राहायचं नाही. आणि या बीड जिल्ह्यातूनच राज्यातल्या मराठ्यांना सांगतो, माय बापू शेवटची फायदे अशी जमून हाणायची. मराठ्यांच्या डोक्यावर आरक्षण घेऊन विजयाचा खुला नाट टाकायचा. माग फिरायचं नाही. बस झालं माग फिरा आता. इथं कटाळा आलाय. उपोषण करू करू मग आता फेस पाडलाय. शेवट फायदा सोडायचं नाही मैदान. काम तिसरं, आणखीन 2-3 दिवस हातात येत तुमच्या. बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला फोन लावायचे. त्याला सांगायचं मुंबईचा सरपंच, माजी सरपंच, चेअरमन, पंचायत समिती, जिल्हा परिषदचे मेंबर, सगळ्या पक्षाचे अध्यक्ष, जिल्हा प्रमुख, नगरसेवक, सभापती, उपसभापती, नगराध्यक्ष, महापौर, आमदार, मंत्री, खासदार, माजी आमदार आणि विशेष राहायला महत्वाचं म्हणजे भावी आमदार, भावी खासदार, मेंबर, भावी ते तर मला सोडून गेले. हे आपल्या पुढे जाणार आहे. सगळ्यांना सांगा मुंबईला चल. तुम्ही त्यांना काय बोलू नका, तुम्ही डोळ्यावर येऊ नका. मावशी तुम्हाला काम सांगतो,
आम्ही मुंबईला गेलो, मागं कोण गल्ली फिरत आहे आम्हाला काय माहिती. महाराष्ट्रातल्या सगळ्या मावल्यांनी एक काम करायचं, इकडं गल्लीत कोण हिंडत आहे मला हळूच नाव सांगा, त्याचा बाजार कोण ठेवतो पाळणाच. जेव्हा आपला नाही समाजाचा, जेव्हा आपल्या आंदोलनात नाही, जेव्हा आपल्या लेकरा बाळासाठी नाही, तो आपला नाही. हे बेगैर हजर नाही राहायला पाहिजे. मला असं चित्र दिसतंय सध्याचं, जातवा नसल मराठ्यांची खानदानी अवलाद आहे, ती घरात यावेळी झोपूच शकत. त्याच त्याला अपमान वाटणार आहे घरी झोपल्यावर, कारण घरच्या माया मावल्या, घरची ताई त्याला म्हणणार आहे. सगळा महाराष्ट्र झुंजतोय तिकडं मैदानात, सगळा महाराष्ट्र तिकडं लढतोय आपल्या लेकरा बाळासाठी, तुम्ही घरात झोपलात. त्यालाच त्याची जिंदगीची लाज वाटणार आहे की मी मराठा असून सुद्धा घरात झोपलो. चौथं काम, डॉक्टर, वकील, मास्तर आणि श्रीमंत राजकारणी मराठी यांना म्हणा एवढ्या वेळेस तुमच्या गाड्या बाहेर काढा. कावळे आवडू नये म्हणून झाकून घेते ते वरून. जेवढा कर्मचारी वर्ग आहे सगळ्यांनी एवढ्या वेळेस गाड्या बाहेर काढा, मुंबईला चला. लेकराचे लय हालचाल आहेत बरं. शिक्षण एवढं महाग झालंय, लेकरा बाळाचं जीवन मुश्किल झालंय. आपल्या पोरी बाळी, लेकरं बाळ डॉक्टर होतील, वकील होतील, इंजिनियर होतील, MBBS होतील, MD होतील, ESI होतील, तहसीलदार होतील, कलेक्टर होतील. आपल्या घरात लाल दिवा येईल तर लेकरं बाळ आयुष्यात सुखी समाधानी होते. मराठी विसरू नका. हमेशाच नुसतं नेत्याच्या मागं पळू नका. अहो ते लय अवघड आहे, सांभाळणं सोपं नाही. मग मला माहिती आहे आता 9च्या पुढं रातची तर कशी समजतो माहिती मलाच माहिती. 9च्या पुढं तर कोणतेच बापाला रेटत नाही. तो कसला वाघ त्याच्या पुढे आणून उभा करा, धुपणच काढी तो फोनवर. लय अवघड. राजकीय नेत्याच्या दबावाला बळी पडून कोणी मुंबईला यायचं थांबू नका. तुम्हाला वाटेल आमची सत्ता आहे, सत्तेतल्या मराठ्यांना पण सांगतो तुमची सत्ता आहे, तुमचा आमदार आहे, तुमचा खासदार आहे, तुमचे मंत्री आहे म्हणून तुमच्या लेखाचं किंवा लेखीचं फुकट शिक्षण होणार नाहीये. कुठला मंत्री तुमची फीस भरणार नाहीये. तुमची सत्ता आली म्हणजे तुम्हाला फुकट नोकरी लागणार नाहीये. त्याच्यासाठी आरक्षण गरजेचं. इथं जातीवर संकट आलंय, संकट आलंय तर आता त्या जातीचं तुम्हाला रक्षण करावं लागणार. राज्यातल्या सगळ्या पक्षातल्या आमदार, खासदार, मंत्र्यांना सांगतो माझ्या जातीसाठी धावून या. माझा समाज आणि जात मोठे होऊ नये म्हणून सगळे पडले. तुम्ही काहीही करा, माझी जात हारू देऊ लागेल. तुम्हाला हात जोडून घेऊन त्या जातीचं रक्षण करा. सगळे तुटून पडा. पक्षाचा विचार करू नका. तुमचा नुसकान झालं तर होईल, पण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जातीचं कल्याण होईल लक्षात ठेवा. जात तुम्हाला कधीच विसरणार नाही. पण तुम्ही नाही आलात ना, ही जात मरेपर्यंत तुम्हाला शापशिवाय देत राहणार, तुम्हाला कधीच विसरणार नाही. लेकी बाळीची शापशिवाय खाऊ नका. प्रत्येक पक्षातल्या लेकी बाळीला सुद्धा आरक्षण लागतंय. ती सांगाल ज्यावेळेस मराठ्यांची लढाई आमच्यासाठी चालली होती त्यावेळेस पप्पा मम्मी तुम्ही लढायला नाही गेले, माझ्या आयुष्याचं वाटलं झालं. लेकरा बाळाच्या मराठ्यांनी शापशिवाय खाऊ नका. सगळ्यांनी या जातीच्या लढाईत 29 ऑगस्टला उतरा. आणि दिवस तरी किती येत राव? 3, 27, 28, 29. कना मुंबईला यायचं नुसतं, कना माघारी या.
बरं खरं बोललो आता काय खोटं आहे का? समाजाला खुले पर्याय केले. ज्याला राहायचंय मुंबईत 10-15 दिवस झाला तरी 55 लाख काय लोक झाले तिथे राहणार असं म्हणतात. मला काय माहित नाही कोणाकडे या दिली कुणाला माहित. आता 55 लाख राहायचे म्हणल्यावर मुंबईच्या बाहेरच राहायचं का नाही आता 100 वरचं टोक. आणि सोडायला यायला 1.5 कोटीपेक्षा जास्त आहे. ज्याला इथं थांबायचंय इथं काम आहे. कोण म्हणलं काय सोयी करा तिथं दगड सुद्धा नीट नाही असे येतो वाकडे तिकडे वेगळेच दगड येतो. कोणत्याच देशात दगड नाही बाजू कोणाकडे गोल असते काही खरबड मरबड त्यांची अशी कसा टाका तुम्ही तरी तो दगड असाच उभा राहतो. कसं टाकता येणार नाही तुम्हाला त्याच्यावर. काही बघितलं पण तसलं काम बघायला मिळत नाही. आणखी वेगळंच येऊ दे जे बघायला नाही तेच दगड असे दगड कुठे दिसतं का खेकड्यासारखे वर भऱ्या केलेले असे का दगड म्हणते वैद्या उचलून आणावं इकडं तरी बसता येत नाही. त्याच्या खाली पावसात झोपायला बसावं किंवा आडोशाला बसावं बसता येत नाही. आपल्या तिकडे डोक्यापेक्षा मोठा दगड नसतं आडोशाला बसलं तरी पोच लागत. वेगळेच दगड जाऊ दे ते विषय होईल कसं तरी. प्रत्येक घरातल्या मराठ्यांनी आता विचार करायची गरज आहे. तुम्ही मला इमानदार लागलात मी तुम्हाला इमानदार लागलो. मला इमानदारी सांगा 2 वर्ष झालं तुम्ही मला साथ देता तुमचे मान खाली होईन असं एक पाऊल उचलला का आतापर्यंत आणि पुढेही उचलणार नाही. फक्त मग डावं टाकत गेलो मी डावं टाकत गेलो फक्त काही वेळ 4 पावलं मागे सरक पुढे सरक माझ्या समाजाला 58 लाख नोंदी म्हणजे 3 करोड मराठ्यांना मी माझ्या पद्धतीनं डोकं लावून मिळून गेलो. आता उभं थोडं राहिले मोबाईल एक दांडका हल्ला 100% मराठ्याला आरक्षण टेन्शनच नाही. कुकडं प्रमाणपत्र कडे उभा राहील पुढे उभा राहील उभा राहाय म्हणजे तिकडे नाही इकडे शिकायला त्याला नोकरीला नाही तर पळत आणि तिकडेच त्यांचं असं पोट दुखा लागले तेव्हा बसून आम्हाला पुढे जागा आपल्या पोरामध्ये वड्यात आहे काय मग काय विचारतो पुढे जागा तुला आम्हाला काय माहिती तुला पुढे जागा आहे आमच्याच आमचं दुरण टेकन तू उघड टिकतो आमच्या बशी. या बारीने जातीला हरवून नाही द्यायचं काही करून जिंकायचं. त्यांनी काहीतरी बातम्या आहे का चानाच्या बांधवाच्या म्हणले मराठ्याला रोखायसाठी काय कोण षडयंत्र केले. पाहुणे एक पोस्टर बसले 2-3 जण एक तात्यान 2 आप्पा हो ना 2 तात्यान एक तात्यान 2 आप्पा रातभर शेंग आणखी घेऊन एका नाका पुढं घालीत असते ना दुसरं काय ते म्हणत असं राजीव दादा तू हे पुढं ते म्हणत असं शिंदे साहेब तू हो पुढं दोघं म्हणत असं तू तुपला होय पुढं आम्ही पुढं होत नाही मागं होत नाही तुपला उद्योग तू बघा आता मुख्यमंत्री तू हे म्हणल्यावर त्याला लवकर ढकलायच नाही सवय जाता कोपर नावतो दुसऱ्याला. सगळ्या मराठ्याच्या नेत्याचं वाटलं करून टाकलं त्यांनी तरी हे म्हणतात आमचा साहेब चांगला आहे हाय तर ही त्याला घेऊन गचपाणी अरे नाही तर काय ना खरं बोलल्यावर राग येतो. आणि आंध्रामध्ये तुम्ही बोलता ते खरं बरं का काल 3 आमदार आले माझ्याकडून काल ते नव्हते रे काल 3 आले म्हणून ते बोलले तुम्ही बोलता ते खरं बरं का मला मग म्हणाल्या मीडियात ते मला नको दिलं होती लय खुशी म्हणजे मी बोलायला पटत आहे मी त्यांना ना ते म्हणले लय अवघड म्हणे ते म्हणले तुम्ही बोलतात ना हे तंत पटतंय आम्हाला सगळ्यांनी एक जोड केलाय म्हणे. आणि जेवढे मंत्री येत सगळ्या ओएटी दिले म्हणे एक आणि ओएटी देऊन एक मंत्री म्हणला माळीला सुद्धा लागत नाही माळ म्हणजे एवढ्या घालतो तो टप्पो ते म्हणा माळी सुद्धा लागत एवढूनच ओएटी दिले म्हणले ना अशी हुशार येते चाबरे आणि म्हणजे काही करायला गेलं तरी त्याला सांगत किती बेजबाबदार माणूस असा आपल्याला त्यांच्याशी देणं घेणं नाही. पण खरी परिस्थिती अशी आहे जर आपलं मोठं घर सोडून शिंदे साहेब जर तुमच्याकडे आले त्याचा विश्वास ठेवून सांभाळला पाहिजे. मोठं घर सोडून अजित पवार जर तुमच्याकडे आले तर सांभाळला पाहिजे. सगळ्याच्या मागं भुंगे लावून फुटे बारीक बारीक पक्षाचा कार्यक्रमच लावलाय ते कुणाच्याच नाही राहिले. कुणाला म्हणतात आम्ही तुमची ती बारकाल्या पक्षावर
कोणाच्या रॅली थिंडत येत माग 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 अशी फजिती केली. जाती जातीत माणसं ठेवले नाही देवेंद्र फडणवीस. जाती जाती मराठी ओबीसीवर घाली, ओबीसी मराठीवर घाली. भांडणं झाले का आपल्याला ओबीसीचे? त्याला म्हणा तू किती गडजिरी होतो, मी भांडणं होऊन देत नाही मराठ्याचे ओबीसीचे. तुला काय करायचं तर कर. सगळ्या काड्या टाकून बघत 10-12 जण जाऊन हिंडत येत, पण काहीच उपयोग होत नाही. थांब ना, लयच मोठे मोकार हे 17 ताळीचे बिल्डिंग वरच जाऊन बसले वर मुंबई. ते मुख्यमंत्री मला म्हणते हे कुठून गेले. म्हणलं मला काय माहिती, तुमचं जाऊन बघा कुठून गेले. काय त्या हाटला पुढे चहा भागशीत बसली. हे आपल्या इकडे 5 रुपयाला चहा आहे म्हणे, आमच्याकडे हे जमत नाही म्हणे. ऐकलं नाही, त्याच्या दारातच भात सुरू करा शेजारी. 3 घंटे भातच शिजा नाही आता. त्याचं हॉटेलच बंद पडलं. याच्या नाते लागणं सोपं नाही. आपली एक पोराची टीम गेली आणि ती कोणचा झोन होता मंत्र्याचा, त्या झोन मध्ये बसलं. ते म्हणले पोलीस आले, म्हणले भाऊ हे झोन आहे तो कोणचा कानून व्हीआयपी झोन, याच्यात नाही बसता येत. त्याला मग जाऊ मंत्र्याचा झोन आहे. त्याने जेच कपडे काढले, पाणी जे फेस करीत होता अंगाला 4 घंटे तुझा फेसच जाय ना त्याला. पुरी गल्ली जाम केली. मराठीचा नाद नाही लागायचं फडणवीस साहेब. माझ्या लेकराचा हक्काचा आरक्षण गपचिप द्यायचं, वळवळ नाही करायची. तुम्ही किती भेडीला किशीला फिशीला कशाला, आम्ही भेटणार नाही तर आरक्षण घेणार. हे बीडच्या नगरीतून जाहीरपणे सांगतो घेणार. म्हणून माझी मराठ्यांना जोडून विनंती, मायबाप हो तुम्ही 2 वर्ष वेळ दिला. एवढ्या वेळेस घराघरातले मराठी स्वतःच्या लेकरासाठी जातीसाठी वेळ द्या. लेकराचा तळतळाट पुन्हा घ्यायचा. इतके अधिकारी बनालेत लेकर. पोलिसात चाललेत, तहसील मध्ये चाललेत, महावितरणमध्ये चालले. महावितरणमध्ये आता 750 गेले मागच्या आठवड्यात. आता MBBS ला काल 2 पोरी आल्या. तो MBBS का लागला? वा गोळ्या इंजेक्शन स्वस्त देता आम्हाला थोडं. आमचं काही राहिलंच नाही. काय करतो मग आता गोळ्या डॉक्टर तू झाल्यावर म्हणलं तर स्वस्त देता गोळ्या इंजेक्शन. मला वाटतं नांदेडला एक कलेक्टर पण झाले. तुम्ही 2-3 वर्ष थांबा. वांच्या ऑफिसात जा, आपलेच पोटे पुढे जा. इतके झालं लय पोरं हुशारात आपल्या आरक्षणामुळे वाया घेते आपली जा. लय पोरं पुरी हुशारात आपल्या रातभर डोळे पडते, अभ्यास करते. आरक्षणाने आपला घात केला आणि आपल्या जातीला नेमकं तेच कळून दिलं नाही मराठा पुढे सुधारणार. ते मला राजकारणात मराठाला सुधारतो. आपल्याला जे येड लागलं ते राजकारणाचं, आणि तिकडे गेलं तेवढंच होऊन बसलं. बिगर पाण्याचं झालीच होतं का गळून. आता राजकारणाला गेलं खड्ड्यात प्यायला पैसे नाही राहिले. म्हणून दरबारी सांगतो दारू पिऊ नका. व्यसनापासून मराठ्यांनी लांब जायचं. एकाने दारू प्यायचं नाही. तिथे पेत आहे कोणी आणि इतक्या विचारल्यावर कशा सांगता तुम्ही. दारू बंद करा मावशे हो. तुम्हाला दुसरं काम मावशे आवाज येतो का? आणखीन दुसरं काम आहे तुमच्याकडे. मोबाईल एक सांगितलं आता ध्यानात पकड व्हायचा. तुमच्या लेकरा बाळासाठी झटतो रात्रंदिवस. जीव पणाला लावलाय पुरा. कुणी दारू पेला मला हळूच सांगा हे पेते म्हणून. त्याचा असा दुमटा काढतो अंतरवाणीने बोलून घेऊन. माणसाला दारू पिऊ द्यायचं नाही आपल्या. त्यांनी षडयंत्र शिजायला सुरू केलंय. मराठ्याला मुंबईत येऊ द्यायचं नाही. अशा मीडियातून बातम्या. मुंबईत जायचं. त्यांनी किती प्रयत्न करू द्या, मुंबईत मराठ्यांनी घुसायचं. गणपती बाप्पा घेऊनच घुसायचं. काही पण होऊ दे, मुंबईत जायचं. वेळ पडली तुम्हाला जेव रस्ता सापडेल त्या रस्त्याने जा. इतके रस्ते सापडले त्या पोट्याने. पाहुणा आणि रस्ता 2 कामं सापडून ठेवली. पाहुणा आणि रस्ता त्याला मध्ये 2 दिवस तू आधी झोपून द्या आम्हाला. या आधी जायच्या मागे दिसतात मुंबईत. मग एकट्याची गाडी ठेवू नका इथंच. 2-3 कामं एवढेच करा.
शांततेचा नियम सोडायचा नाही. तुम्हाला शांततेतच नाही मिळणार. मी 70 वर्षाचा मिळून दिलं. मला उद्रेक जाळपोळ मान्य नाही. तुम्हाला काय घेणं? जाळपोळ केली तरी आरक्षण पाहिजे, दगडफेक केलं तरी आरक्षण पाहिजे, शांततेत केलं तरी आरक्षण पाहिजे. मी तुम्हाला शांततेत मिळून देतो. मला समाजाचं एक बी लेकरू वाया जाऊ द्यायचं, एक सुद्धा. त्या आरक्षणाचा उपयोग झाला पाहिजे. समाज मोठा करायचा, त्याला विनाकारण दगड हाणायला लावून त्याचं आयुष्य वाटलं बरबाद करायचं नाही आपल्याला. आणि मराठीने ते शांततेत बसले, पुरा देश बंद पडतो. हे शब्द म्हणा तुम्हाला, पुरा देश बंद पडतो. तुम्ही नुसते मुंबईत बसा, काहीच करू नका. उगाच थोडं आरक्षण राहिलं ते आपण यावेळेस 29 ऑगस्टला मिळवणार आहे. त्यांचे खलबत सुरू झाले. त्याला काय करायचं ते करू द्या. त्यांना काय करायचं ते करू द्या. आपण कोणी भ्यायचं नाही, मुंबईकडे निघायचं. ते प्रयत्न करून बघते. काय बरं फडणवीस साहेब, या बीडच्या नगरीतून माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. काय चूक केली मराठ्यांनी? तुम्हाला मराठ्याला आरक्षण द्यायचं नाहीये. आमचं हैदराबादचं गॅझेट हे सरकारी नोंदी आहे. मराठी जागे व्हा. आपल्या सरकारी नोंदी असून दिला जात नाही, तेवढा मोठा अन्याय. सातारा संस्थांच्या गॅझेटियर मध्ये पश्चिम महाराष्ट्र सगळा बसतोय, जाणून बुजून दिला जात नाही. गिरीश महाजनांनी त्यावेळेस सांगितलं होतं, मराठा आणि कुणबी एक आहे. हे जर जाहीर करायचा असला आधार लागतो, त्याशिवाय कायदा पारित होत नाही. आता 58 लाख नोंदीचा अहवाल आहे, तरी का दिलं जात नाही? याच्याही पुढचं मराठ्यांना सांगतो. परवा 20-21 तारखेला काय झालं? याच देवेंद्र फडणवीसनी 29 जाती आरक्षणात घातल्यात ओबीसी. याला आता दुःख नाही का? नुसते मराठी आरक्षणात द्यायचे असले ते एवढ्याचं पोट दुखत. आता 29 जाती आरक्षणात आले, आता काय बोलत नाही? तुमचे डोळे उघडतात का मराठ्यांचे? आता परवा 29 जाती आरक्षणात घेतल्यात. 29 याला खुनशीपणा म्हणतात. मराठ्याची मागणी असताना सुद्धा मराठ्याच्या नाकावर टिपून दुसऱ्या दिला, पण मराठ्याला दिलं नाही. खुन्नशा मराठ्याला त्यांची मागणीच नाही तरी पण दिलं. आमची मागणी असून देत नाहीत. याचा अर्थ मराठ्यांचा फडणवीस साहेब तुम्ही अंत बघू नका. मागास सिद्ध झालं तरी देत नाही. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करत नाही. हे जाणून म्हणून कशासाठी? आता शांत बसायचं नाही कोणी. आपली जात मागास असून सुद्धा आरक्षणात घेतली जात नाही. यावेळेस जेवढ्या 8-9 मागण्या सगळ्याची अंमलबजावणी घ्यायची. त्याशिवाय मुंबई सोडायची नाही. ही फायनल निर्णय झाला. सरकारला पण सांगतो, मुंबईत आम्ही येणार आहे. त्या भानगडीत पुन्हा पडू नका. आता माझ्या एकाही पोराला डवचिलं ना मुंबईत, तुम्हाला सगळ्या मराठ्यांना राज्यातल्या सांग, तिथं एकाही पोराला नुसतं काठीनं जरी डवचिलं, इथं राहिलेल्या सगळ्या मायमावल्या, इथं राहिलेल्या सगळ्या मराठ्यांनी एकही भाजपचा आमदार आणि मंत्री रस्त्याला फिरून द्यायचा नाही. एक पण. सरकार मधल्या कोणाला सुट्टी द्यायची नाही. कारण हे लेकरं तुमच्यासाठी लढायला चालले. महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी एक गोष्ट समजून घ्या. हे पोरं मुंबईला तुमच्या लेकराला मोठं करण्यासाठी गेलेत. आणि तिथं जर आम्हाला कोणी त्रास दिला,
या महाराष्ट्रातला पांढरा रस्ता सुद्धा सुरू ठेवायचा नाही. तो पण शांततेत तुम्ही नुसतं त्याच्या दारात जाऊन बसा. एकदा मायमावलीने ती पायातल्या हातात घेतली की ते उमऱ्यात बाहेर सुद्धा येत नाही. कसला मंत्री, कसला आमदार, खासदार, मंत्री असत त्याचे टप्परच नाही पुढे. आणि मराठ्यांच्या पुढे याचे मजाला काय कोणाचे. आम्ही शांत बसलो म्हणून फायदा होतो नका. नसता मुंबईत सोपं नाही. तुम्ही शेवटी फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो मराठ्यांना त्रास देऊ नका. एकदा जर मराठ्यांनी अकराळ विकराळ रूप जर धारण केलं ना, कोणाच्याच बापाला मराठा पुन्हा ऐकत नाही. मग तुम्ही शहाणपणाच्या भूमिकेत या. दुसऱ्याचं ऐकून आमच्यावर चाल करू नका. आमच्यावर वारे करायचे थांबवा. कारण ही सत्ता मराठ्यांनी दिली तुम्हाला. तुमच्या एका चुकीमुळे नरेंद्र मोदी साहेबांना सुद्धा डाग लागू शकतो तुमच्यामुळे. लक्षात ठेवा. तुमचं तर करिअर उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा. तुमच्या जिंदगीतला पश्चातापाचा दिवस तुम्ही उगवून देऊ नका. मला या राज्यात शांतता पाहिजे. आणि मुंबईकरांना सांगतो, मुंबईकरांनो, आम्ही 4 महिन्यापासून सरकारला सांगतोय अंमलबजावणी करा. आमची काही चूक नाही. आम्ही तुमचे लेकर आहेत, तुम्ही आमचे लेकर आहेत. मुंबई ही न्यायाची भूमी आहे. तिथं आम्ही न्यायासाठी गेलो, कोणाला त्रास द्यायला नाही. हिंदू संस्कृती आम्ही पण जपतोय. वारकरी संप्रदायाची सगळी परंपरा आम्ही पण जपतोय. तुमचा गणपती बाप्पा तोही आमचाच गणपती बाप्पा आहे. उलट तुम्हाला आम्ही मदत करू. 1 लाख भर म्हणलं तरी आम्ही तुम्हाला स्वयंसेवक देऊ. 1 लाख भर मराठ्यांच्या पुढं. पण मुंबईत येणार थांबणार नाही. तिथले लोक सज्ज झाले. तिथला दलित, मुस्लिम, तिथले मराठे, तिथले सगळे डब्यावाले माथाडी कामगार, तिथला कोळी बांधव, आदिवासी बांधव, तिथले जैन, मारवाडी, ख्रिश्चन सगळे बांधव सज्ज झाले. गोरगरीब मराठ्यांचे पोरं जर मुंबईत यायला लागले तर त्यांना एक भाकर देऊ, तांब्यावर पाणी देऊ. इतका समाज तिथला सज्ज झालाय. फडणवीसला जागाच नाही राहिली. भांडण लावावं कुठं. ओबीसीत लावायला जाईल तर ओबीसीच्या लक्षात आलंय आपलाच व्यवहार केलाय. याचं ऐकून मराठ्याचं ओबीसीचं रक्त कशामुळे सांगायचं. देवेंद्र फडणवीसने किती प्रयत्न केले तर काहीच होत नाही. त्यांनी ओळखलं, फसवलं कसं. आपल्या आधी फसले धनगराला. त्यामुळे धनगराचं मन त्याच्यावर उठलंय. नंतर फसवलंय लाडक्या बहिणीला. तिला पैसेच येणार आता. तुला माहित नाही भाऊ, लाडक्या बहिणीचा दाखल डेंजर आहे. त्याने जर रूम नका आण ना, तुला बांधावर सुद्धा हागायला येऊन द्यायचं नाही देऊ. दाजीला डेंजर. तुला दाजीचा कचका बघितला नाही की दाजी 9च्या पुढे कोणालाच भेट नाही. लाडक्या बहिणीचा पगारच बंद करून टाकला. बर आमची लागू ती काढी. आमचं बघू काय. तू ओबीसीचं रक्त म्हणतो ना, तुझं रक्त आणि डीएनए ओबीसीचं आहे. लाडकी बहीण ओबीसीची नाही का? मराठ्याला देऊ नको. चल आम्ही आमचं बघू. तुझं जर ओबीसीचं रक्त आहे, ओबीसी शेतकरी आहे ना, करणं कर्ज माफी. त्याच्यामुळं फडणवीस किती चालवाचा माणूस आहे हे ओबीसीच्या पण लक्षात आलंय आणि मराठ्याच्या पण आलंय. ओबीसी बांधवांनी मराठीच्या अंगावर यायचं नाही. मराठ्यांनी सुद्धा ओबीसीच्या अंगावर जायचं. आपण तर जातीवादी नाहीतच रे. त्याने आपल्या विचारात फक्त ते घातलंय आपण जातीवादी. जातीवादी जर असतो ना, धनगर बांधवांचा सुद्धा प्रश्न सोडतो. तुम्हाला शेकडो पोरं दाखवी. दलित बांधवांचे सुद्धा प्रश्न सोडतो.
आणि वंजारी बांधव सुद्धा सोडले. महादेव मुंडेचा 2 घरात मंदिर असून सुद्धा न प्रश्न सुटणार सुद्धा मराठ्यांनी सोडला पाठ्य. जातीवादी नाहीत आम्ही. आमच्या लेखीप्रमाणेच आम्ही बाकीच्या सुद्धा लेखीला धरतो. कारण संस्कारच तसे मराठ्यांचे आमच्यावरती आहेत. आम्ही नाही जातीवाद करत आणि आयुष्यात करणार की नाही. तुम्हाला नाही सोडला. नेते फेट्याला सोडित नाही आपण. त्यांच्या असून आहेत आपल्या असून. वंगाडी चलत कुकडे गाडीला आरशेला नाही घडशे नाही त्याने कुकडे चलत चेतने घातलं की निघालं. कामा माझा मी नेता काय नेता आहे तो. नेता कसा असावा. नेत्याचं ऐकून बोलू नये, जातीच ऐकून बोलावं. आमच्या विरोधात लढण्यापेक्षा स्वतः जातीसाठी लढला असताना आता बोलतो आरक्षण मिळालं असतं. ते बिचारे गोरगरीब धनगर बांधवाच्या आयुष्याचं कल्याण झालं असतं. गुरं डोळं मेंढ्या शेळ्या जरा परत समजते बिचारे गरीब त्यांच्यासाठी लढले असते. आता होती जात सोन्यासारखे त्यांच्या लेकर दऱ्या परत राहिले नसतात उंचीवर गेले असते. कुंकडे ताकद वापरते तर कोणाचं ऐकत येते एवढं भंगार ते सगळ्या दुनियाचं ऐकत येतं पळत कुंकडे. ते राजकीय स्वार्थासाठी दुसऱ्या फडणवीस साहेब चाली तुमच्या बंद का. मुंबईची तयारी महाराष्ट्रभरात पूर्ण झाली. खानदेश विदर्भातल्या मराठ्यांनी फोन करून सांगितलंय पाटील आम्हाला आरक्षण आहे पण तुम्ही आमचे भाऊ आहेत. पश्चिम महाराष्ट्रासाठी मराठवाड्यासाठी आणि कोकणसाठी खानदेश आणि विदर्भ मुंबईला धावून येणारे 1-2 गाड्या आम्ही पण लावल्या. महाराष्ट्र सगळा सज्ज झालाय. मला जास्त त्या उपोषणामुळे त्रास होतोय म्हणून बोलत नाही. पण तुम्हाला आता पूर्ण विषय समजले. मुंबईची तुमची तयारी झाली की सगळ्याची. इमानदार हातवर करून सांगा बरं सगळे. आता मात्र दुकानात काढायचं सगळं. बाबा मुंबईला गेले. बाबा मुंबईला गेला. ही लढाई आता तुम्हाला शेवटचे 4-5 विषय सांगतो. ही लढाई अंतिम टोकात आली. अंतिम तयारी आहे. बसा बसा खाली बसा. ही लढाई शेवटच्या टप्प्यात आली. मराठ्यांनी शेवटी आता समजून घ्या जाता जाता ही लढाई अंतिम टप्प्यात आहे. समाजाला कधी हारू द्यायचं नसतं. अंतिम टप्प्यात आल्याच्या नंतर लोक मागे सरकत आहेत. लोकांना असं वाटतं आता विजय मिळणारच आहे. आता कशाला जायचं. त्याने हारण्याची शक्यता असते लक्षात ठेवा. समाज हरतो कधी तर आपण गाफील राहिलो. आता घरात झोपायचे दिवस नाहीत. गाफील राहायचे दिवस नाहीयेत. आता सावधपणाने ही लढाई सगळ्यांनी लढायची जिंकायची. ही शेवटची लढाई आहे. घरी कोणी थांबू नका. कारण तुम्ही घरी बसून जर टीव्हीवर बघताल सोशल मीडियावर बघताल ती लढाई राहिली नाहीये. तुम्ही स्वतः या लढ्यात मुंबईला साक्षीदार पाहिजे. काहीही करा. माझी जात हारू देऊ नका. तुमच्या पायाला हात लावून सांगतो. माझी जात जर हारली तर माझ्या समाजाच्या लेकराचं वाटोळ होईल. समाज मोठा आहे. तुम्हाला मला काही किंमत नाही. समाजाला इतकी किंमत आहे. समाजाला कधी खाली मान घालायला जाऊ नका. मी मरणापर्यंत टेकलोय. उपाशी तापाशी राहतो. रक्त जातो पण 1 इंच सुद्धा मागे सरकत नाही. तुमच्या लेकरा बाळासाठी रात्रंदिवस झटतोय. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे. विजयाच्या जवळ गेलोय आणि जवळ जात असताना घरात बसायचं नसतं. माझा समाज अंधारात लोटू नका. समाज दारिद्र्याच्या खाईत लोटता कामा नये. लेकरा बाळाचा शामशिवाय घ्यायचा अधिकार आपल्याला नाहीये. लेकरा बाळासाठी तुटून पडा.
आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायचे नाही, खूनगाठ प्रत्येकाला मागा. फडणवीसांनी ठरवलंय, त्यांनी पण मांडलाय मराठ्याला आरक्षण मिळू द्यायचं नाही, आणि आपण पण मांडलाय मराठ्याला आरक्षणात मिळून देणार. जीव गेला तरी हरकत नाही, पण मागे सरकत नाही. या मनोदर ना माझा जीव तुमच्या पायावर ठेवलाय. मी जर इतकं तळमळून आणि तळतळीनं लढतोय, आजारी असताना सुद्धा रात्रंदिवस बैठका घेतोय. तुम्ही तर चालते बोलते, तुम्ही धडधाकाटे, तुम्ही माझ्याही पुढे पळायला पाहिजे. तुमच्यात माझ्यात काही मतभेद असतील, ती वेळ नाही येईल. तुमच्याकडून चूक झाली असेल, माझ्याकडूनही झाली असेल, ते काढायचे दिवस नाहीत, लक्षात ठेवा. तुम्ही जर नाराज होऊन घरात बसताल तर जात हारलेले दिसाल. त्यांचा हसू करू नका, त्यांचा हसू होईल. ते म्हणते मराठी एक आलेले घरात झोपले, आम्हीच मराठ्याला जिंकू दिलं नाही, छात्याकडे ते. कुणाला बोलायला जागा ठेवू नका. इतक्या ताकदीनं मुंबईकडे निघाल, इतक्या गाड्या लावा ना, देव तुम्हाला काही कमी नाही करणार. तुमचं थोडं वाटोळं जातीचं आयुष्याचं कल्याण होईल. मिळेल तेव्हा आणि करा. ट्रॅक्टर, जीप, टेम्पो, रिक्षा, ट्रक काय असेल ते, आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्याने मोटरसायकल करा. मुंबईपर्यंत वाटा लावायला 29ला आम्ही बसलो की तुम्ही माघारी या. नोकरदार वर्गाला सुद्धा तेच आव्हान आहे, तुम्हाला यायचं नाही, तुमच्या गाड्या पाठवून द्या, पण घरी कोणी थांबू नका. मोटरसायकलवाल्याला विनंती आहे, गाड्या खूप मोटरसायकल निघणार आहेत, तुम्ही गाड्या दमाने चालवा. एकाही पोराचं नुकसान होता कामा नाही. नसता एकाही पोरांना मोटरसायकल घेऊन मुंबईला यायचं नाही. लेकराला दुखापत होता कामा नाही. तुम्ही मोटरसायकल घेताल आणि एकमेकात रेस खेळताल. आपल्याला रेस खेळायची नाही. जात हारल असं पाऊल उचलायचं नाहीये. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या पोरा सांगतो, गाड्या दम्माने हाणायच्या मोठाल्या सुद्धा. ही शेवटची बैठक याच्यासाठी आपल्याला प्रत्येकाला स्वयंसेवक बनायचंय. कोणाची गाडी पंक्चर झाली, कोणाचं दुखायला लागलं, सगळी सेवा आपण करायची. त्याला काही झालं तर बाजूने जायचं नाहीये, एकमेकाला जागा मोकळी करून द्यायची. बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरांनी, तुम्ही अधिकृत जरी स्वयंसेवक नसाल तरी स्वयंसेवकापेक्षा जास्त काम तुम्ही स्वतः करायचं. नांदेड आणि हिंगोलीतून काहीतरी रात्री बातमी आली, 2,05,000 काहीतरी ते मोटरसायकल करायले. तुम्हाला जर गाड्या दमाने हाणता येत असल्या तर घ्या, नसता मोटरसायकल जर तुम्ही पळवायला लागले, माझ्या समाजाच्या लेकराला इजा झालेली मला सहन होणार नाही. तुम्हाला जाहीर सांगतो ना, येऊ नका. तुमच्या लेकराला आरक्षण मिळवून द्यायला, त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकायला मी खंबीर आहे. सरकारच काय, सरकारचा बाप बिराडवा येऊ दे, आरक्षणच घेणार आहे, आणि ते पण ओबीसीतूनच घेणार, इकडून तिकडून नाही. आपला ठरलेला विषय आपण बदलत नाही. मला फक्त शांतता तुमच्याकडून पाहिजे. आयुष्य पणाला लावलंय. आजकाल लोक आयुष्य पणाला नाही लावत. कशातून बी कमाई बघायचं काम करतात. या पोरानं तुमच्यासाठी जीव सुद्धा तुमच्या पायावरती ठेवलाय, खोटं सांगत नाही. मला जर उद्या देवेंद्र फडणवीस म्हणले तुझ्या अंगाचं कातड काढून दे,
आरक्षण देतो एका क्षणात सगळं अंगाचं कातड काढून देईल जातीसाठी, पण माग हटणार नाही, मरायला भेट नाही. मरण तर कसं येतो, अपघात झाला तरी मरावं लागतं, अंगावर वीज पडली तरी मरावं लागतं, साप चावला तर मरावं लागतंय, अटॅक आला तरी मरावं लागतंय. जातीसाठी वीर मरण येणं माझ्यासारखा नशीबवान दुसरा कोणी नसन. मी मरायला नाही भेट फडणवीस, ते मला फेडायच्या भानगडीत नाही पडायचं. माझ्या नादी लागू नको बाबा, जे जे लागले त्याचा बाजारात उठवलाय मी. गोडी गुलाबी प्रेमानं जेवढा हाताळता येईल प्रश्न तेवढा हाताळा. आम्ही बाकी सगळं बघितलंय, त्यामुळे तुम्ही काय करणार आहेत तुमची तयारी बघून आम्ही बी ठरवू काय करायचं. पण माझ्या पोराला मुंबईत त्रास होता कामा नये. पोरानं तुम्ही सुद्धा काळजी घ्या, तिला फोन लागणार नाही एकमेकाचे. आपल्या टीमा तयार राहू द्या, गोळ्या औषधं सोबत ठेवा. तिथं काही रावच्या तुम्हाला घेता आलं तर त्या सोबत ठेवा. झोपायला अडचण पावसात येऊ शकते, मुंबईत पाऊस असण्याची शक्यता आहे. आपल्या बॅटरीची आपल्याला काय काय वस्तू लागतात, पीठ मीठ हे सगळ्या वस्तू घ्या. पाण्याची व्यवस्था करा, आपल्या आपल्या गावाचे सगळे पाण्याचे टँकर मुंबईकडे घ्या. अँब्युलन्स सोबत राहू द्या, कोणावर अवलंबून राहायचं नाही. कुणी नाही केलं तर आपण उपाशी मरता कामा नये, हे लक्षात असू द्या. तुम्ही फक्त मुंबईत शांतता ठेवा. येताना आरक्षण तुम्हाला द्यायची जबाबदारी आपली. फक्त आणखी 2-3 दिवस राहिले. ये असे वस्त्र तर लागलेत ना मला बी, ये मला काय सुचवत देत नाही. आता हे गावाला तिकडे घेणार आहे का तुम्ही? हे टंग हे सगळं मी तिथे आणखी व्यवस्था केल्यात बरं का. तिथं बाबा मोठमोठे बाबा आले कीर्तनाला, रोज संध्याकाळी कीर्तन. शाहीर आणले, नामवंत शाहीर आहे. दुपारच्याला ती, सकाळच्याला संगीत भजन जबरदस्त गायक आणले. वाजणारे बी आणले, डेंजर वादक. महाराष्ट्रात नावारूपाला आले. कोणाला जे आवडत ते ऐकायचं. कीर्तन आवडत ते कीर्तन, भजन आवडतं भजन, शाहिरी पवाडा. आणि हे काहीच नाही आवडलं, आपण आपले डीजे घेतलेले ते चलून द्यायच्या कोपऱ्याला धंगाडा धंगाडा तुमच्या एका बाजूला. काय करता मला दुसरा पर्याय नाही आता. काय द्या ज्या त्या वस्तूच्या त्यांनी सगळं घेतलं. काही गोंधळी घ्या, त्यांचा झटका चलू. काहीच्या त्या हलक्या आहेत, मला याच्यातलं काहीच लागत नाही. कारण आम्ही एकदा लुट केली लुट केली. उपोषणाला बसलं तुम्ही काय काय करतात आम्हाला काय मिळायला लागत नाही. पण झिजतो तुमच्या लेकरासाठी, जीव कोणाला लावतो या समाजासाठी. समाज मला उंचीवर गेला पाहिजे. माझ्या समाजाची यांनी 70 वर्षात खूप बरबादी केली. मला 70 वर्ष मराठा दिवस गेल्याला पुढे द्यायचा आहे, याच्यासाठी जीव पणाला लावला. आज गेला बघा किती आनंदी आहे. पोरं पोरी अधिकारी होऊन अंतरवाली येते. इतका आनंद असतो आई बापाच्या आणि त्या समाजाच्या चेहऱ्यावर. न होणारी गोष्ट व्हायला लागली म्हणून इतके जागे व्हा. आणखी 3 दिवसात घर ना घर पिंजून काढा. आसपासच्या पाहुण्या रावळ्याला फोन सांगा आणि सगळ्यांना सांगा मुंबईकडे चला गाड्या एवढ्या वेळेस. जो घरी राहील ना तो पक्षाचा असू नाही तर गरीब असू, ती मराठीचीच पैदास नाही घरी राहणार. जातीसाठी लढत नाही ते काय आपलं. नंतर राहिलं तुला तिथं उभं राहायचं, तिथं पड नाही तर निवडून. आणि आम्ही निवडून येऊन देत नसतो आमचं मिळालं. आणि द्यायचं बी नाही पोरावर. तुम्हाला खरं सांगतो, जेव्हा आपला नाही ना त्या निवडून द्यायचं का असा भरगडा तुम्ही एकदा कच कदा केलेला. दादान फादान काही नाही राहिले.
दादा भेटा सगळे गेली मध्ये राहिले आता जाते 5-6 महिन्यात हे राहत नाही लपते सध्या येड्या बाबा काय कुंकड सापडे टंगडे धरून आणते जीएसटी नाही कलाकारी आपला बीडचा ते टंगडे धरूनच आणणार सगळे आरोपी सोडतच नाही कोणाला देशमुख प्रकरणात की दादा गेले बरे दादी वाटा गेला मी कोणाला सोडित नसतो वाटा नाही गेलं तुम्ही तुमचा मजेशीर सत्ता भोगा काय करायचं ते का विषय लक्षात ठेवा शेवटी समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे मारवाड मराठी त्यांना जर त्यांचा सत्तेचा स्वाभिमान आहे तुम्हाला सुद्धा तुमच्या जातीचा स्वाभिमान असला पाहिजे जात अशी चालली पाहिजे मुंबईला अशी ताकद दाखवा की मुंगीला सुद्धा शिरकाना यायला पाहिजे जात अशी टाईट चालली पाहिजे तिथून पुढं कॉलर टाईट करून समाजाची उंची वाढवणं आपली जबाबदारी आणि ती जबाबदारी पार पाडायची जबाबदारी आजपासून बीड जिल्ह्याच्या प्रत्येक मराठ्यांच्या खांद्यावर आहे घराघरातून मराठे 26 तारखेला आंतरवाडीला मुक्कामी या आणि सगळेजण मुंबईकर चला एका नाही हजर राहू नका ही सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय मुस्लिम बांधवांचा सत्कार होईल पहिल्यांदा कोणी स्टेजवर यायचं नाही फक्त मुस्लिम बांधव आणि त्याच्यानंतर धनगर समाज आणि दलित समाज एक टप्प्याटप्प्याने या एक पाठवा सगळे पाठवू नका सोबत संयोजकांना विनंती आहे बऱ्याच सोन्याच्या चेन चोरीला गेल्यात मोबाईल तर पोलीस बांधवांनी विनंती आहे सतर्क व्हा आणि हे जे कोण खिसे कापत त्यांना पकडा विनंती आमची राष्ट्रगीताने या इशारा बैठकीचा समारोप होणार आहे सगळ्यांना विनंती आहे सावधान एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरू कर अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की एक मराठा मनोज दादा तुम आगे बढ़ो आता कुठं जायचं कृपया मुस्लिम समाज बांधवांना